बोला. ते फोटो काढायचा होता. फोटो काढायचा हा. आहे कुणाचा? हा दोघांचा काय एकट्याचा? नाही नाही एकटेचाच. एकट्याचा. होय. बरं तुम्ही मग जरा तिकडं वा. हा. हा. एक मिनिट जरा इथं मध्यभागी या. ओके ओके ओके. हा. अहो अहो हलू नका. खचॅक. अहो खाली बघू नका, हालचाल करू नका, सरळ उभा राहा. मी सांगितलं तसं. हा. स्माइल. अहो हसा 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 हसा. हसायचंय वय. हसायचं आहे. हा. स्माइल स्माइल सांगितलं. स्ट्रेट स्ट्रेट बघा. स्ट्रेट बघा. स्ट्रेट. अहो स्ट्रेट 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 बघा. सरळ बघा. अहो फोटो कधी यापूर्वी काढला नाही का तुम्ही? अहो काढलाय की, मग पण ते लग्नासाठी पहिल्यांदा फोटो काढतोय. आ लग्नासाठी? तुम्हाला हे आधी सांगायला काय झालं होतं? थांबा. हा घ्या, हार पकडा. हार. अहो अहो खालीवर करू नका, असा मी सांगितलं तसा पकडा. अरे हा. अहो ते आम्हाला अर्जावर लावायला फोटो पाहिजे. हा. हे असलं नको आहेत. अहो मग आधी सांगा ना. अहो पण मी पासपोर्ट साईजच फोटो काढतोय अर्जावर लावायसाठी. हे बरकत. हा अरे लय झालं, बस झालं आता. अरे लय वैताग आलाय मला. चल. वय वय चल, बाकी राहिलेल्या कामांच्या माग लागूया. चल. हा चल चल. हा. नवीन वरी येणार घरात, आला जोर माझ्या ग अंगात. माणसाला माणूस तीन जोडावा, माझ्या घरानाचा संसार थाटावा. गोदक का? आपलं शेत किती एकर आहे? अरे मालक तू मला काय विचारतोस? अगं मला फक्त आपलं शेत नदीच्या या टोकापासून त्या टोकापतोर आहे एवढंच माहितीये. आकडा कुठं माहितीये? आणि आता मोजणी बोलवली तर परत उशीर होणार. मोजणी? आधी मध्येच मोजणी कशाला? ते अंजलीबाईंनी लग्नासाठी रितसर पद्धतीने विचारायला सांगितले. त्यामध्ये समजा लिहून द्यावं लागते. म्हणजे काय? म्हणजे अगं आपली समधी माहिती लिहून द्यावी लागते. हा अशी शहरी पद्धत आहे. अरे मग वहिनी साहेबांच्या कपाटात 7-12 हाय, तो घे बघ आणि लिहून टाक. हा. आणि बघ कशाला काय सांगू नगस. आधीच सांगितलं तर नाट लागतोय. तुझं काम झालं की मग सांग. काय? चालतंय की. चल. चंदे, अ वरनं सुरू होणारा 3 अक्षरी शब्द कोणता ग? शेवटी नी येतोय बघ. अडाणी. राणा भाऊजी ते एक काम आहे. सांगा की. आपल्या शेताचा 7-12, आधार कार्ड आणि ते राशन कार्ड पाहिजे होतं. हे समज कशाला? ते एक काम आहे, सांगतो की नंतर. देतो की. चंदे
आमच्या कपाटामध्ये वरच्या खणात एक फाईल ठेवली आहे, जा ती घेऊन ये. ते नव राणा भाऊजी, अचानक सातबाऱ्याचं राशन कार्डाचं काय काम काढलं म्हणायचं? ते एकाला दाखवायचं आहे. अहो लई दिवस झाले एक काम तटलंय म्हणून. कसलं काम? काम ते आपलं हा ते नोंदी बदलायचे. नोंदी बदलायच्यात? हा. राणा भाऊजी अहो, कसल्या नोंदी बदलायच्या आहेत? ते वहिनी आता काय बी विचारू नका असं, तुम्हाला सांगतो की नंतर ना. बरं, पण वहिनी नंतर ना तुम्हाला समजा नक्की सांगतो. आता येऊ काय? येतं. सातबाराच्या नोंदी बदलायच्यात? नक्की चाललंय का या बैलाच्या मनात? काय साहेब, सूरजदानी मध्ये तो खताचा घोटाळा केलता बघा, म्हणून तर ही समधी इस्टेट रानात आपल्या नावावर तर करून घेणार नाहीत नव. तरी म्हणलं सकाळपासून माझी पापणी का फडफडायल्या, काय तर वाईट वंगाळ होणार आहे बघा ताईसाहेब. चंदा, अगं जरा कधीतरी चांगलं बोलत जा की. आणि असं काय झालं तर सगळ्यात पहिली पाठवणी तुझीच करणार आहे बघ. अहो ताईसाहेब, खरं आहे ते सांगायला म्या. नाही चंदे, नजर ठेवाय पाहिजे या बैलावर. सातबारा कशा पाय घेऊन गेलाय म्हणायचं. हे फोटो, आधार कार्ड, रेशन कार्ड आणि तो 7/12 समजी कागदपत्र मिळाल्यात. आता हे बघ, तो अर्ज तेवढा लिहून दिलं की झालं. पाटक बाईसनी फोन करून सांग उद्या येतो म्हणून बघायला. फोन कशाला, जाऊ की तसंच. अरे नाही, पोरगीच्या घरी पोरगा बघा येतोय असं कळवायची रीत आहे. कर तू फोन. ठीक आहे. हॅलो, हॅलो, ते आमची समधी तयारी झाली आहे. कसली तयारी? अहो हे नाही का तुम्ही म्हणला होता की तुम्हाला रीतसर पद्धत पाहिजे म्हणून, आम्ही समजा नीट जमवलंय. हा तर उद्या साडी घालून पव तयार ठेवा, उद्या येणार आहे आम्ही. आणि रीतसर पद्धतीने विचारणार म्हणजे विचारणार. हा ठेवू काय? हा ठेवतो. चला 10 रुपये द्या. चला लवकर लवकर लवकर. हा चला चला. काय कशा अरे राणा नमस्कार. नमस्कार. समजा ठीक चालले ना व? ठीक, मग बसा ना. होय. ते आमचं एक काम होतं. बोला की. अर्ज एक लिहून पाहिजे होता, मिळेल काय? मग इथं कशाला बसलोय? बोल, कसला अर्ज आहे? नोकरीचा अर्ज आहे. नोकरीचा? वा पट्ट्या, म्हणजे राणादानी नोकरीवरनं कमी केलं की काय? ते नोकरी म्हणजे अजून काय ठरवलेलं नाही. बर, तुम्ही लिहून द्या की सरकारी अर्जासारखं. हा, म्हणजे सरकारी नोकरी पाहिजे म्हणते. कंप्लीट नाव सांग. चल. आता नाव कशाला? अहो राणादा, नाव लिहिल्याशिवाय अर्ज कुणी केला हे कसं करणार? बरकत सांग नाव. रणविजय प्रतापराव गायकवाड. तुमचं नाही, बरकत सांग नाव. मी नाही, ते राणादालाच अर्ज करायचा आहे. राणादा, नोकरी? नाही 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 नाही, नोकरी नाही, ते शेतीत करणार आहे मी. म्हणलं जरा अर्ज करून बघूया काय होते. काय रे? होय होय. मग तुम्हाला कशाला लागते अर्जन बिर्ज? मोठ्या साहेबांना सांगा, लगेच तुम्हाला नोकरी मिळून जाईल. अहो आम्हाला अर्ज करायचा आहे, तुम्ही लिहा का? समजा कसं रीतीप्रमाणे व्हायला पाहिजे, तुम्ही लिहा. बरं, नाव माहित आहे, वय माहित आहे, पत्ता उंची लिहा, उंची.
उंची म्हणजे पोलीस भरती आहे का आर्मी? अहो सांगतो ते लिहा की तुम्ही. बरं उंची 6 फूट, व्यवसाय शेती. हा जमीन 150 एकर. नोकरीच्या अर्जाला जमिनीचं काय लिहावं लागत नाही. अहो आम्ही म्हणतो ते लिहा की गप. जमीन 150 एकर. झालं, पक्क लिहलंय ना व? लिहिलंय रे बाबा. आता मला सांग, महिना काय लिहू? ए महिना मार्च आहे ना व? फेब्रुवारी चालू आहे. हा फेब्रुवारी लिहा. अरे महिना नाही, महिना महिना म्हणजे आदरणीय महोदय असं काहीतरी. हा हा आदरणीय बाई असं लिहा. पण बाईचं नाव काय? ते नाव बिव काय नको, तुम्ही फक्त आदरणीय बाई लिवा. बर, आदरणीय बाई, मी आपणाकडे नोकरीसाठी अर्ज करतोय. अहो नोकरीचं काय? नोकरी कुठून आली मधीच? अरे नोकरीचाच अर्ज आहे म्हणालास ना मगाशी. नको नको नोकरीचं काही लिहू नका. बाईने सांगितले तसं काही लिहू नका म्हणून. बर, मग महिना काय लिहू? काय लिहायचं रे? ते राणा सांगाल तुम्हाला. हा मी अरे हा लिवा तुम्ही. ते तुम्ही सांगितलं तसं रीतसर पद्धतीनं लग्नाचा अर्ज करतोय, तर विचार करण्यात यावा. लग्न? कुणाचं लग्न? आणि राणा तुम्ही लग्न करताय? नाही 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 हो, ते माझं लगीन नाही. ते हा ते लग्नासाठी टोमॅटो आणि भाज्या पुरवायची ऑर्डर मिळाली, तर त्यासाठी अर्ज करायलोय. हा हा पण ते टमाटे आणि भाजीचं काही लिहू नका. ते बाईना समजा माहित आहे. मी सांगितले तसंच लिहा. अरे पण अर्जात रीतसर सगळं लिहावंच लागते. कशाला शाही वाया घालवालाय? रीतसर बिसर काय नाही, खाजगी अर्ज आहे. मी सांगतो तेवढं लिहा. ठीक आहे. झालं बघा. एवढंच? एवढं ना कसं बघल? अहो लय लिहावं लागणार आहे. लय मोठं कॉन्ट्रॅक्ट आहे. बाईंना खात्री पटली पाहिजे ना व लग्नाच्या प्रेमाची. प्रेमाची? भाजीची, लग्नाच्या भाजीची खात्री पटली पाहिजे. त्यांचं कसलं बी नुकसान होता कामा नये. आता पुढं आता हे लिवा की त्यांच्या ज्या बी मागण्या असतील त्या समजा कबूल आहेत. हा लिवा. मागण्या? अहो भाजी घेऊन ते घेऊन वर आणि मागण्या कसल्या मागण्या? अहो ज्या काय असतील त्या असतील. बरोबर, ठीक आहे. लिहा. मी 8 लिहितो, चालेल ना? चालेल चालेल. चालेल काय चालेल. हे बघा ते लय महत्वाचा अर्ज आहे, तेव्हा आम्ही सांगेल तसंच लिहा. अरे बरकत, मागण्या टाकायला हे काय मोर्चा आहे वय? राणादा, मला असल्या अर्जाचा लय अनुभव आहे. मी लिहिलंय बरोबर, तुम्ही काय बी काळजी करू नका. आता मला सांगा, पैशाचं काय लिहू? नाही 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 हो, ते पैसा बिशाचं काय घालू नका यात. अहो असं कसं, माणसं लय फसवत्यात. आता मला सांगा, तुम्ही त्या बाईच्या एवढ्या अटी मान्य केल्या, मग आपली एक तर आठ नको काय? हे बघा, मी पैशाचं सगळं टाकतो. अजिबात नाही, पैशाचं अजिबात लिहायचं नाही. आम्ही सांगतोय तेवढंच लिहायचं. आता माझं डोसकं भंजाळलंय. अहो राणादा, घरच्या मामल्याला अर्ज लिहायची काय गरज आहे? आकाशराव, आम्ही जे सांगतोय ते लिहा की, आणि तुमचं पैसे घेऊन व्हा की रिकामं. बरोबर, सांगा पुढं. पुढं बस झालं ना रे? बस. हा बस झालं. ओके. हा ओके ओके. नीट लिहा बर का, काय चुकाय न ग. बाईंचं शुद्ध लेकराव लेबर आहे. हा असं का? हा काळजीचं काय कारण नाही. सांगितलं ना मग, मला लय अनुभव आहे म्हणून. झालं बघा. ठीक आहे. हे काम करा. हा? हे आधार कार्ड, रेशन कार्ड, फोटो सगळं जोडा त्याला. अहो या सगळं कशाला? अहो समजा रीतसर व्हायला पाहिजे, जोडा तुम्ही. पण घरगुती मामला आहे म्हणालास ना तू. अहो घरगुती मामला असला तर काय झालं, समजा कसं रिस्तर व्हायला पाहिजे. तुम्ही जोडा. जोडा. बरं असू दे.
हा हे काय झालं का? किती पैसे आलं? हो तुमच्याकडे मी काय घेणार पैसे राहू दे. हे बघा समजा कसं रिसर व्हायला पाहिजे. ठीक आहे, अहो नका नका अहो घ्या. अहो घ्या की. नको अहो घ्या म्हणतोय ना बा. चल रे. ये. बरकत समजा बरोबर लिहिलं असेल ना वा? अरे असणार की. आता तू एवढ्या उड्या मारतोय अनुभव आहे म्हटल्यानंतर असणार सोड. अरे लय अनुभव आहे असं म्हणत होता आणि डोसकं बंजाळे असं बी म्हणत होता. मला काही खरं वाटत नाही रे. ते बी खरं आहे म्हणा. उगच तो मनाच्या काहीतरी टेपा मारायचा आणि तू जायचंच 12च्या भावात. ए एकदा ते कन्फर्म करायलाच पाहिजे. काय म्हणला? अरे म्हणजे खात्री करून घ्यायला पाहिजे. लय इंग्लिश बोलायलाय तू तर. हे बरकत ती बघ आपली पैलवान गँग येते. त्यांना विचारूया काय? हा चल चल. हे पैलवान गँग इकडे या. काय राणा ते माझं एक काम आहे. ते हे वाचून नव्हता काय? काय हे अरे अर्ज लिहिलाय. कसला अर्ज आहे? अरे वाचा मग कळल. हे घे घे इकडं बस वाच. ह्यात तुझं नाव, पत्ता, वय, उंची, व्यवसाय, शेती हे सगळं लिहिलंय. अरे ते नाही. हे बरकत काय होतं ते माय काय? मायना मायना. हा ते मायना माय. आदरणीय बाई, सप्रेम नमस्कार. आपल्यात जसं बोलणं झालं तसं मी हा लग्नासाठी अर्ज करत आहे. तुम्ही याचा विचार करावा ही नम्र विनंती. आपल्यात ज्या काही अटी असतील त्या मला मान्य आहेत. तुम्ही मला दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडीन अशी खात्री देतो. तुमचे काही नुकसान झाल्यास मी जबाबदार राहीन. तरी आपली सेवा करण्याची मला संधी द्यावी ही नम्र विनंती. सोबत जोडलेली कागदपत्रे, रेशन कार्ड, आधार कार्ड, 7/12 फोटो. कळावे आपला नम्र रणविजय प्रतापराव गायकवाड. बरोबर आहे ना रे समजा? एकदम बराबर आहे. हा. चला जावा आता घरला. चला. कसला अर्ज काढलायस? बाई कोण? आमच्या तर नाही ना व. तुमच्या बाईंना मी कशाला अर्ज लिहू? मग तुझ्या कुठल्या बाई आल्या? कसला अर्ज आहे? ए ते राणाला नवीन नोकरी मिळणार आहे. मिळाली की सांग तुम्ही मला. हा? चला 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 जा. राणादा लाजायची नोकरी वाढतं. अरे जातो का आता? अंजलीबाईंनी सांगितल्याप्रमाणे समधी कागद रितसर प्रमाणे केले. आता उद्या जाऊन अंजलीबाईंना लग्नाची मागणीच घालतो.